सोयाबीन आवडत नसेल तर अशा पद्धतीने करून पहा. एक चपातीऐवजी 2 चपाती नक्कीच खाणार. एवढी टेस्टी आणि घशात न दाटणारी अशी चमचमीत सोयाबीनची भाजी तयार होते. सगळ्यात अगोदर एक पॅकेट न्यूट्रेला सोयाबीनचं घेतलेले आणि ते गरम पाण्यात टाकायचं. 10 मिनिट असंच ठेवायचं, भिजू द्यायचं. सोयाबीन चांगलं भिजलं की त्याच्यातलं गरम पाणी काढून टाकायचं आणि नॉर्मल पाणी टाकून सोयाबीन चांगलं पिळून घ्यायचं. आता आपल्याला एक पेस्ट बनवून घ्यायची. तर ते 2 चमचे दही फेटून घेतले. त्यामध्ये थोडेसे मसाले टाकायचे. थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, चटणी आणि सब्जी मसाला, जे मसाले तुमच्याकडे असतात ते वापरू शकतात. हे सगळं चांगलं मिक्स करायचं. 2-3 चमचे पाणी याच्यामध्ये टाकायचे आणि असं पेस्ट चांगली बनवून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने. आता फोडणी करूया. 2 चमचे तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की थोडंसं जिरे टाकायचे. जिरे फुलले की बारीक चिरून घेतलेले 2 मिडियम आकाराचे कांदे त्याच्यामध्ये टाकून घेतलेत आणि चांगला कांदा परतवून घ्यायचा. कांद्यासोबतच अद्रक लसूणची पेस्टसुद्धा 1 चमचा टाकायची. सगळं चांगलं भाजून घ्यायचं. नंतर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. चवीनुसार मीठ टाकायचं, म्हणजे टोमॅटो पटकन वितळला जातो आणि मऊ होतो. सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो मऊ झाला की याच्यामध्ये जी आपण पेस्ट करून घेतली ती टाकायची. हळूहळू मिक्स करत जायचं आणि गॅस कमी करायचा दह्याची पेस्ट टाकताना, कारण दही फुटू शकतं. नाहीतर गॅस बंद करायचा आणि परत चालू करायचा. टेम्परेचर कमी झाले की मग दही टाकून घ्यायचं, म्हणजे दह्याचं मिश्रण. आता सगळं चांगलं परतवून घ्यायचं आणि मसाला चांगला शिजला की भिजवून घेतलेलं आपण जे सोयाबीन ठेवलेलं ते याच्यामध्ये टाकून मिक्स करायचं. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. अशी भाजी केली ना तर खूप टेस्टी होते आणि घशात अजिबात दाटत नाही. आता सगळं चांगलं मिक्स केलं. 2 मिनिट झाकण ठेवून हे मिश्रण आपल्याला थोडीशी वाफ देऊन घ्यायची आणि खूप सुकं वाटत असेल तर 2 चमचे पाणी टाकायचे. वाफ काढली की आपली झटपट भाजी तयार.